गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण पाहणार आहोत टाइम अँड वर्क. टाइम अँड वर्क याला जर मराठीमध्ये पाहिलं गेलं काळ आणि काम अशा स्वरूपात याला उल्लेख केला जात असतो. हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा चॅप्टर पाहण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी फार डिफिकल्टीज येतात. पण या ठिकाणी पहा, मी तुम्हाला थोडंसं सोप्या पद्धतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. अ मॅन कंप्लीट अ वर्क. अ मॅन कंप्लीट अ वर्क इन 5 days. 5 days याचा अर्थ काय? एक माणूस एक काम 5 दिवसात पूर्ण करतो. एक माणूस एक काम 5 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे त्याचं जर बघितलं गेलं आणि अशा स्वरूपातले एक्झाम्पल जर सोडवायचे असतील तर कधीही आपण 1 डे करून सोडवायचे असतात. म्हणजे त्या माणसाचं एका दिवसाचं काम जर पाहिलं गेलं तर 1/5 होतं. त्या माणसाचं एका दिवसाचं काम होतं 1/5. 2 दिवसाचं काम पाहिलं गेलं, सेकंड डे जर पाहिलं गेलं 2 days किंवा सेकंड डे लिहा किंवा 2 days लिहा. 2 daysचं जर वर्क पाहिलं गेलं तर 2/5 येतं. 3 days चं वर्क पाहिलं गेलं तर आपल्याकडे 3/5 येतं. 4 days चं काम पाहिलं गेलं तर 4/5 येतं. 5 days जर पाहिलं गेलं तर 5/5 रिड्यूस केलं असतं आपल्याला 1 मिळतं. म्हणजे ज्या दिवशी आपलं काम पूर्णतः कंप्लीट झालेलं असतं. लक्षात ठेवा, 5 डेजच्या दिवशी ते काम आपलं पूर्णतः काय झालेलं असतं, संपलेलं असतं किंवा पूर्ण केलेलं असतं. लक्षात ठेवा. आता याला जर पाहिलं गेलं आपण या स्वरूपाचे एक्झाम्पल आपण 1 डे पासून सोडवणार आहोत. एका दिवसाचं काम 1/5, 2 दिवसाचं काम 2/5, 3 दिवसाचं काम 3/5, 4 दिवसाचं काम 4/5. 5व्या दिवशी ते काम पूर्ण होतं, कंप्लीट होतं असा याचा अर्थ होत असतो. याला ट्रिक स्वरूपात सुद्धा सोडवतात. पहा, मी पण सांगतो बघा. एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो. एक्झाम्पल दिलेले त्यांनी. एक्झाम्पल कुठल्या स्वरूपात आहे बघा. वर्कर A takes 8 hours. Worker A takes 8 hours to do a job. थोडंसं शॉर्टकट मध्ये लिहूया आपण. वर्कर B takes 10 hours to do same job. How long should it take A and B? How long should it take both A and B? त्याचा अर्थ बघा, सांगतो तुम्हाला. अर्थ कुठल्या स्वरूपात आहे, कुठल्या स्वरूपात नाही, समजू. लक्ष द्या. त्याला सोडत असताना कसं सोडवलेलं बघा. वर्कर टेक 8 hours. वर्कर ए वर्करनं काय केलेलं आहे, 8 तासांमध्ये काम पूर्ण केलेलं आहे. त्याचं काम पूर्ण. वर्कर बी टेक 10 hours. वर्कर बी घेतो आपल्याकडे 10 hours घेतो. आणि विचारलं काय, हाऊ लॉंग शुड इट टेक बोथ ए अँड बी. बोथ ए अँड बी दोघंही काय करतात, किती दिवसात ते काम संपवतात असं यांचं म्हणणं आहे. आता सोडायचं कसं तुम्हाला लक्षात घ्या. एका दिवसाचं काम काढायचं आपण ए पासून. एका दिवसाचं काम काढलं असताना एका दिवसाचं 1 डेचं काम आहे एचं 1/8 आणि बीचं 1 डेचं काम आहे 1/10. त्या दोघांची जर ऍडिशन बोथ म्हणजे असल्या कारणास्तव दोघांची ऍडिशन केली इक्वल टू सोल्युशन करूयात आपण. सोल्युशन करत असताना बघा, दोघांचा डिनॉमिनेटर सेम नाहीये. मग सेम करण्यासाठी या खालच्यांचा खाली गुणाकार केला. 8 10 चा 18 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 10 1 चा 10 प्लस या ठिकाणी क्रॉस केलं. 8 1 चा 8, 10 प्लस 8 झालं 18 डिवाइडेड बाय 80. त्याला रिड्यूस करूया. आपण रिड्यूस केलं असता आपल्याला किती ना 2 ने रिड्यूस करूया.
2 4 जा 8 0 2 9 जा 18 9/40 आलेलं आहे. आता याला 9/40 जर आलं असेल तर याला काय करतात रिसिप्रोकल करतात. रिसिप्रोकल म्हणजे 40/9 डेज मध्ये ते दोघंही कोण दोघं A प्लस B दोघंही बोथ आर त्या दोघांनी ते काम 40/9 डेज मध्ये कंप्लीट केलेलं आहे. त्याला जर आपण फ्रॅक्शन मध्ये जर पाहिलं गेलं 9 4 जा 36 कॅरी 4 झालं म्हणजे 4 इंटिजर 4/9 आवर्स मध्ये सुद्धा कंप्लीट ते काम करतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं उद्देश काय ए नावाच्या व्यक्तीनं 8 दिवसामध्ये काम केलेलं बी नावाच्या व्यक्तीनं 10 दिवसात काम केलेलं आहे. मग या दोघांनी मिळून म्हणलं असल्या कारणास्तव आपण या दोघांची ऍडिशन केली. आपण ऍडिशन केलं असता आपल्याला आन्सर भेटलं 40/9 कारण जे आन्सर भेटते त्याला रिसिप्रोकल करावं लागतं. रिसिप्रोकल केलं असता दोघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण केलेलं आहे 40/9 आवर्स मध्ये ते काम कंप्लीट केलेलं आहे. मग त्याला फ्रॅक्शन मध्ये काढलं असता 4 इंटिजर 4/9 भेटलं. हे काय केलं 9 ने 4 डिवाइड केलं असतं आपल्याला 4 भेटतं. रिमेनिंग किती राहतं 4 म्हणून आपण 4 घेतलेलं आहे. आता हेच एक्झाम्पल पहा दुसऱ्या मेथडनं पहात असताना किंवा दुसऱ्या स्वरूपात सोडवत असताना याच एक्झाम्पलला ट्रिक स्वरूपात कसं सोडवतं बघा लक्षात घ्या. ए वर्कर 8 डेज मध्ये 8 आवर मध्ये काम करतो. बी वर्कर 10 आवर मध्ये काम करतो. या दोघांचा एलसीएम काढायचा. या दोघांचा एलसीएम जर बघितलं गेलं तर आपण या दोघांचा एलसीएम 40 घेऊया 40. मग या ठिकाणी जे असतं ते 1 डेचं काम असतं लक्षात ठेवा. एका दिवसाचं काम याला डिवाइड करायचं 4 5 जा 8 5 जा 40 10 4 जा 40 बोथ दोघं मिळून म्हटलं असल्या कारणास्तव या ठिकाणी काय केलं दोघांची ऍडिशन केली 5 + 4 9 भेटलं. मग या 9 ने आता समजा इकडे लक्ष द्या ए चं एका दिवसाचं काम 5 आहे आणि बी चं एका दिवसाचं काम 4 आहे आणि दोघांचं मिळून एका दिवसाचं काम 9 आहे. तर 40 काम संपवण्यासाठी यांना किती दिवस लागतात. मग हे झालं दोघांचं मिळून. जर याला फ्रॅक्शन मध्ये जर काढायचं असेल 9 4 जा 36 कॅरी 4 राहिले म्हणून 4 घेतलं. म्हणून या ठिकाणी पाहिलं असता आपल्याकडे 4 इंटिजर 4/9 आवर्स मिळतात. पुन्हा कोणाचे दोघांची हे दोघे जण मिळून ते काम काय करतात पूर्ण करतात. 4 इंटिजर 4/9 हे काम पूर्ण दोघे मिळून करत असतात. अशा स्वरूपातलं एक्झाम्पल आहे. ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल सांगतो बघा मी. हे झालं असेल लिहून तर मी सांगतो तुम्हाला बघा या ठिकाणी झालं असेल तर इरेज करूया आपण. कुठला घटक कळाला नसेल तर परत विचारा मला मी परत एकदा रिपीटेशन करतो. ओके क्वेश्चन असा आहे बघा A and B together can complete piece of work in 4 days. शॉर्ट मध्ये लिहितो बघा समजण्यासाठी तुम्हाला A and B both दोघे मिळून ते काम करतात 4 डेज मध्ये. दोघे मिळून ते काम करतात 4 डेज मध्ये. If A alone can complete the same work in 12 days, in how many days can B alone complete a work? म्हणजे या ठिकाणी असं सांगितलं ना ए ने तेच काम 12 दिवसामध्ये पूर्ण केलेलं आहे तर बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल असं त्याचं म्हणणं आहे. मग याला सोडत असताना 2 मेथड्स असतात 2-3 पद्धती आहेत बघा. फर्स्ट मेथड बघा मेथड फर्स्ट पार्ट असताना कसं स्वरूपात बघा पुस्तकी नुसार ए अँड बी घेतलं आपण A + B घेतलं. ए चं 1 दिवसाचं वर्क 1/12 बी चं माहिती नाही जशा तसं आपण बी ला बी कॅरी केलं. या ठिकाणी दोघांचं मिळून 4 डेज 4 घेतलं. हे पॉझिटिव्हचे इकडे आलं की काय होता पॉझिटिव्हचं निगेटिव्ह 1/12. सेम प्रोसेस आहे दोघांचा बेस सारखा नाही आहे. याला 3 ने जरी मल्टिपल केलं तरी चालतं आपल्याला. याला 3 ने मल्टिपल केलं याला 3 ने मल्टिपल केलं 1 1 जा 1 4 2 जा 12 घेतलं 3 1 जा 3 4 3 जा 12 मायनस या ठिकाणी पहा कुठल्या स्वरूपात घेतलं आपण 3 1 जा 3 12 घेतलं 1 - 12 घेतलं. या ठिकाणी पाहिलं असतं 1/b 3 goes to 1 we got here 2 denominator is same so we taken here one denominator
2 1 are 2, 2 6 are 12, 1 upon b is equal to 1 by 6. That means b taken us 6 days to complete a work. B taken us 6 days to complete a work. सेकंड मेथड जर पाहत असाल मेथड सेकंड जर पाहत असाल तर या ठिकाणी xy अपॉन x मायनस y हे मायनस काय घेतलं या दोघांचं म्हणून काम आहे एकाचं काम शोधायचं म्हणून आपण मायनस घेतलं तर या ठिकाणी 4 into 12 अपॉन 12 minus 4 घेतलं 4 into 12 अपॉन 8 भेटलं 4 1 जा 4 4 2 जा 8 2 1 जा 2 2 2 जा 2 6 जा 12 म्हणून या ठिकाणी 6 डेज भेटतात कोणाचं काम आहे हे बी चं कॅरी केलेलं तर बी ते काम किती दिवसात संपवेल 6 दिवसात संपवेल असायचं म्हणणं आहे थर्ड स्टेप पाहत असाल मेथड थर्ड मेथड न पाहत असताना a प्लस b दोघांनी ते काम 4 दिवसामध्ये संपवलंय a न 12 दिवसात संपवलंय या दोघांचा एलसीएम काढला आपण या दोघांचा एलसीएम काढला असता एलसीएम भेटला आपल्याला 12 एलसीएम 12 भेटला आपल्याला इथं असतं 1 डेचं काम 1 डेचं काम असतं 4 3 जा 12 12 1 जा 12 आता या ठिकाणी पहा आपल्याला फक्त b चं काम काढायचं आहे म्हणून या ठिकाणी मायनस केलं असतं a कॅन्सल होतं या ठिकाणी भेटतं आपल्याला b म्हणून या ठिकाणी या दोघांना मायनस केलं 3 goes to 1 we got here 2 12 divided by 2 is equal to b is equal to 6 days म्हणजे ते काम पूर्ण करण्यासाठी b ला 6 दिवस लागतात या स्वरूपातला हा चॅप्टर आहे प्रकरण आहे आपण अजून काही गोष्टी पाहणार आहोत ते पुढच्या नेक्स्ट